जे कॅन्सर सारखी वाढणारी बिमारी आहे, जॉब न भेटायची. मला माहिती आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये आता सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम झालेलं आहे आणि मी नगरसेवक निवडून येईल हा प्रभागाचा नाही, नागपूर शहराचा ऑलराऊंडर नगरसेवक आहे. मग स्टेट गव्हर्नमेंटमध्येही कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर त्या चालू आहे, त्यांनाही कसं धारेवर पकडायचं हे मला माहीत आहे. म्हणून मी जास्तीत जास्त कॉर्पोरेशनमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या संबंधित जिथे जिथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मुलं घेतात नोकरीवर, तिथे मी त्यांना प्राधान्य देईन आणि तिथे लावण्याचा प्रयत्न करीन. नागपूरचे लेणी तलाव आणि नाईक तलावच्या जवळपास राहणाऱ्या लोकांची जी परिस्थिती आहे, जे बेघर होत आहे. काल मी तिथे गेलो त्या एरियामध्ये, मैंने वहाँ बोल दिया उसको कि भाई ये है इस टाइप का, ये जीआर है और जीआर के अनुसार आपको नोटिस नहीं है, आपका पहला वहाँ पर पुनर्वसन होना चाहिए, आपको मकान के जगहों पे मकान मिलना चाहिए, वो नहीं दे रहे और डायरेक्ट आपको दे दिया है नोटिस. पाण्याच्या शिवाय जीवन नाही, जल ही जीवन असं आपलं स्लोगन आहे. पण 10,000 बिल येतोय सर पाण्याचं 3 महिन्यात. आधी नागपूर महानगरपालिकेचे जे वॉटर डिपार्टमेंट होतं ते स्वतः चालवत होते, पण आता का झालं की ते OCWला दिले आणि OCW हे प्रायव्हेट कंपनी आहे आणि त्यांनी तो जे तुम्ही श्लोक सांगितला ना त्याचं उलटच करून टाकलं त्यांनी. आता ते कमर्शियल करून टाकलं त्यांनी आणि त्यांना बोलणारे कोणी अधिकारी नाही आणि ते खूप मोठा रॅकेट आहे तिथे भ्रष्टाचाराचा. आज आपल्यासोबत माझे आणि नागपूरचे आवडते 30 वर्षापासून निरंतर निस्वार्थ काम करणारे नागपूरचे प्रभाग क्रमांक 20चे उमेदवार माजी नगरसेवक किशोर परातेजी. नमस्कार सर. नमस्कार. इलेक्शनच्या एवढ्या गडबडीमध्ये वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. जय महाराष्ट्र. आज सर जे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे ते प्रश्न फक्त माझेच नाही, एक नागपूरकरांचे, एक मतदाराचे पण प्रश्न आहेत. सर, प्रश्नांचा भडीमार सुरू करण्याच्या आधी किशोर परातेजी आहेत कोण हे तुम्ही सांगू शकता? मी सुरुवातीत ITIला होतो आणि त्याच वेळेस GS कॉलेजलाही होतो. पण माझा GS कॉलेजमध्ये असताना ITIमध्ये नंबर लागला टर्नर या ट्रेडमध्ये. मग मी तिथे एज्युकेशन घेताना तिथे स्टुडंट काउन्सिल नव्हती. ओके. जे गॅदरिंग वगैरे आपण बाकीच्या शाळेमध्ये बघत होतो बरोबर, त्या प्रकारचं तिकडे स्टुडंट काउन्सिलिंग नव्हती. त्याकरता आपण आंदोलन केलं आणि स्टुडंट काउन्सिलमध्ये मी स्वतः निवडून आलो तिथे सेक्रेटरीमध्ये. अरे वा. तर पहिल्यांदा मी भाषण दिलं तिथे. प्रास्ताविक माझ्याकडे होतं आणि ते प्रास्ताविक करताना मला ते एक स्टेज डेअरिंग आली आणि 83-85चा जवळपास मी जेव्हा ITI मधून निघालो तर मला अप्रेंटिसशिप करता टेल्को कंपनीला कॉल आलेला होता ठाणेत वर्तक नगर येथे. तर मी तिकडे मुंबईला गेलो तर 2-4-8 दिवस राहिलो. पण जेव्हा कंपनी जॉईन केली तर तिथे ते लोकलचा जो प्रवास होता त्याला मी त्रासून गेलो होतो, कारण की माझी एक तर हाईट कमी आणि तिथे पूर्ण लोकलमध्ये का हाल झाले माझं मला माहीत. म्हटलं यार नको, आपल्याला नोकरी तशी करायची नाही, पण अप्रेंटिस करायची होती म्हणून गेलो तिथे. त्याच दरम्यानमध्ये तिथे 2-4 दिवस जेव्हा राहिलो तिथे मी शिवसेनेच्या शाखा बघितल्या. तिथल्या शिवसेनेचे शाखा प्रमुख, त्याचं ते तिथे इम्प्रेशन आणि त्याचं ते काम करण्याची पद्धत हे मी तिथं जवळून पाहिले. आणि मग त्याच दरम्यानमध्ये बाळासाहेबांचं भाषण ऐकलं आणि ते मी त्या शिवसेनेबद्दल आणि बाळासाहेबाबद्दल मी खूप प्रभावित झालो. तेव्हापासून मी कंटिन्यू शिवसेनेत आहो. फक्त 2002ला तर 2003ला भांडण झालं होतं शिवसेनेच्या नेत्यांसोबत. त्यांचा आपसी म्हणजे संजय निरुपम होते आणि मोहिते, केंद्रीय मंत्री मोहिते आणि खासदार संजय निरुपम यांच्या वादामध्ये आम्ही पिसल्या गेलो. तर 2004मध्ये 2003 ते 2010 या दरम्यानमध्ये शिवसेनेने आमच्यावरती कारवाई केली आणि शिवसेनेच्या बाहेर होतो.
मग पुन्हा मी 2010मध्ये शिवसेनामध्ये मला पुन्हा प्रवेश दिला अनंत गीते यांच्यामुळं, आणि उद्धव साहेबांनी दिल्यानंतर मी पुन्हा कामात लागलो. असा हा माझा प्रवास आहे. असे अनेक प्रवास आहे, पण आता 30 वर्षाचा प्रवास सांगणं म्हणजे 30 घंटे लागत. बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त सर. म्हणून मी हे शॉर्टमध्ये सांगतोय की असा हा माझा प्रवास झाला. आणि शाळा कॉलेजपासूनच आणि ITI पासून हा माझा जेव्हा स्टेज डेअरिंग झालं तेव्हापासून मला असं वाटलं की आपण काहीतरी करू शकतो. मग 92मध्ये आपण लढलो त्यामध्ये, मग 92मध्ये पडलो. मग मनात पक्का विचार केला होता की 97मध्ये आपल्याला निवडून यायचं आहे. पुन्हा शिवसेनेचं काम फास्ट केलं. अरे वा. मग योगायोग मी तिथे निवडून आलो आणि शहर अध्यक्ष झालो. त्या दरम्यानमध्ये 95मध्ये आमची सरकार आली होती. मनोहर जोशी तिथले मुख्यमंत्री झाले होते. आणि मुख्यमंत्री झाले असताना की आपल्याला विदर्भात शिवसेना पक्ष वाढवायचा आहे, त्याकरता काय केलं पाहिजे असं मला विचारलं मनोहर जोशींनी आणि संजय निरुपमनी. तर मी म्हटलं विदर्भामध्ये जर शिवसेना वाढवायची असेल तर हलबा समाजावरती जो अन्याय होत आहे तो अन्याय जर आपण दूर केला तर हा माणूस खूप पागल आहे म्हटलं, हा समाज. आणि जामवंतराव ढोटेला डोक्यावर घेतलेलं होतं म्हटलं एका जमान्यात. एकदम बरोबर, थांबत नाही, जे विचार केलाय ते करायचं. बरोबर. आणि थांबत नाही, ज्यांच्यावरती विश्वास टाकला तो पूर्णपणे टाकते. हो बिलकुल. पण जामवंतराव ढोटेंनी या समाजाचा विश्वासघात केला आणि त्यानंतर आमचे प्रॉब्लेम सुरूच राहिले. तर मी म्हटलं हलबा समाजाचा प्रश्न जर सोडवला तर हा विदर्भाचा मोठ्या प्रमाणात हलबा समाज शिवसेनेशी जोडेल. सर, तर नागपूरकरांच्या तुमच्या मतदानाचा लोकांचे एक प्रश्नांचे भडीमार आता आपण सुरू करूया. ओके. NMC शाळांची जी दुर्गती आहे सर, बंद पडू नये, त्याच्यावर तुमचं काय मत आहे सर? बघा, मी हा विषय तर माझा खूप आवडता आहे. मी जेव्हा 97ला निवडून आलो तेव्हा एज्युकेशन ऑफिसरला पाहिलं, नाही ॲडिशनल डेप्टी कमिशनर बघितला. मी म्हटलं हा PT मास्टर होता, हा ॲडिशनल डेप्टी कमिशनर कसा झाला. त्याची मी फाईल ओपन केली. तिथलं प्रॉब्लेम असं होतं की एखादी टीचरला एज्युकेशन ऑफिसर बनायचं असेल, BEdची सर्टिफिकेट पाहिजे, BEd शिकला पाहिजे. याची चंद्रपूरची BEdची सर्टिफिकेट होती आणि ज्या वर्षीची ते BEdची सर्टिफिकेट होती त्यावेळेस तो तिथे कामावर होता, मास्टरमध्ये सह्या होता, पगार उचलला. आणि BEd काही 1 महिन्याचं नाही राहत ना. बरोबर आहे. BEd 1-2 वर्षाचं राहते, 1 वर्षाचं राहते. तिथं त्यांनी चंद्रपूरमध्ये केव्हा गेला नाही, सर्टिफिकेट झालं. आता सांगा, हे बोगस व्यक्ती जर तिथे एज्युकेशन ऑफिसर बनेल, एक PTI मास्टर एज्युकेशन ऑफिसर बनला आणि एज्युकेशन ऑफिसर बनल्यानंतर तो ॲडिशनल डेप्टी कमिशनर झाला. आता हे असे एज्युकेशनमध्ये जे HOD आहे तेच जर बोगस डॉक्युमेंट्सनी लागले असेल तर यांना का कळलं एज्युकेशन बद्दल आणि का विचार करत ते. त्यावेळेस मी त्याच्यावर इन्क्वायरी बसवली. तर एज्युकेशन ऑफिसर कसा असायला पाहिजे, त्याला चांगलं नॉलेज असलं पाहिजे ना. एक PTI मास्टरला काय येईल तिथे, बरोबर आहे. आणि जे आता आपण शिकवत आहोत, जे शिकत आहे, तुम्ही मी शिकलो, कॉर्पोरेशनमध्ये शिकलो, बरोबर आहे. पण आता ॲडव्हान्स झालंय, स्पर्धेचे युग आलेलं आहे. ऑल इंडिया लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये स्टेटवाला मुलगा कुठं दिसतच नाही. आणि CBSE वाले मुलं दिसतात तिथे. इथला एखादी जर निघालाही, पण जनरली लोक ऑल इंडियाच्या कॉम्पिटिशनमध्ये पासआउट जो होते ते CBSE बोर्डमध्ये शिकणारे मुलं होते त्याच्यात. म्हणजे कल्पना चावला कोण होती हे 6वी-7वीमध्ये CBSE मध्ये सांगते. आणि आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या सिलेबसमध्ये 12वी सायन्समध्ये सांगते की कल्पना चावला कोण होती. बरोबर. एवढा डिफरन्स होता तिथे. आणि त्याकरता हे जो स्लो पॉयझन झालंय स्टेट गव्हर्नमेंटचं एज्युकेशनचं, हे सिलेबस वारंवार तोच रट्टा, नवीन काहीच नाही. म्हणून मी विचार केला की यावेळेस आता आपण आपल्या प्रभागाचे पहिले बंद शाळा उघडायच्या आणि CBSE पॅटर्ननी ही शाळा चालवायची. त्याकरता मी तिथे हाऊसमध्येही बोलणार, निवेदन देणार आणि करत. जर नाही केलं त्या जागा मी माझ्या संस्थेकडून लीजवर मागीन आणि मी स्वतः सुरू करीन माझ्या संस्थेतर्फे. पण मी माझ्या प्रभागातील नागरिकांना, म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांना मी भटकू देणार नाही.
आणि त्यांना मी CBSE कॉन्व्हेंट ओपन करूनच तिथे 5 वर्षामध्ये ही व्यवस्था म्हणजे पहिल्याच वर्षी करणार. म्हणजे 27 मध्ये स्टार्ट झाले पाहिजे आपले सगळे क्लासेस. जमेपर्यंत आताही होऊ शकत. आता तर जानेवारीच आहे ना, सीझन त्यांचा जुलैवर राहते ना, जून जुलै. त्यामध्येच मी स्टार्ट करण्याचा विचार करत आहोत आणि ते मी करेल. काय प्रभावशाली विचार आहे सर. बरोबर. पण यात पण लोकांचे अजून प्रश्न असणार. ठीक आहे. CBSE पॅटर्न ज्याचा फी स्ट्रक्चर खूप महाग असतो. बरोबर. आणि आता तुम्ही म्हटलं की तुम्ही CBSE स्ट्रक्चरचं एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आहात. त्याचं फी स्ट्रक्चर कसं असणार आहे? बघा कसं आहे की ग्रँटेबल जी शाळा आहे हे स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. बरोबर. तिथे गेलं की तिथे फी नाही लागत. नॉर्मल फॉर्म भरावं लागते. सगळं 10वी पर्यंत फुकट होऊन जाते. पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे CBSE शाळेचं नाही आहे. एकच शाळा इथे नागपुरात, केंद्रीय विद्यालय. बरोबर. एक कामठीला आहे. हो. एक RP आपला एक हिंगण्याला आहे. बरोबर आहे. पण तिथं कोणाचा मुलाला ऍडमिशन होते? फुकटमध्ये आहे तिथे. CBSE आहे. पण कोणाच्या मुलाला? कर्मचाऱ्याच्या मुलाला तिथे ऍडमिशन मिळते. जनरल लोकांना नाही मिळत. तुमच्या मुलांना नाही मिळत, माझ्या मुलाला नाही मिळत. कारण की मी केंद्रीय कर्मचारी नाही आहे. बरोबर. मी कॉमन माणूस आहे. पण हा कॉमन माणूस कुठं जाईल मग? पण शिक्षण तर तेच घ्यायचं आहे. बरोबर. मग मध्ये जायचं आहे. हो. मग मध्ये जायचं आहे. पण इथं पैसा भरपूर लागतो. जे गरीब लोक सर्वसाधारण माणूस नाही पैसे देऊ नाही शकत सर. ते बेरोजगारी ज्यांचा घर दिवसाचा कमाईनी चालतो त्यांची मुलं कुठे जाईल? कपड्याच्या दुकानात काम करणार आहे. 15,000 रुपये महिना भेटते. खूप त्यांनी सेल्समॅन बी केली असेल, त्याचंही कमिशन त्याला मिळालं तर 15 ते 20 भेटतं. 20,000 रुपयामध्ये तो आपल्या घराचं मेंटेनन्स पाहिजे का? OCWचं बिल पाहिजे, इलेक्ट्रिक बिल पाहिजे, घर टॅक्स पाहिजे आणि मुलाचं एज्युकेशन. आज किंवा जे मी नाव तुम्हाला सांगितलं त्या शाळेमध्ये जर ॲडमिशन करायचं आहे तर महिन्याचे कमीत कमी 8,000 ते 10,000 रुपये खर्च येईल. त्याचं फी आणि त्याचं ट्युशन, त्याचं ॲटो रिक्षा, त्याचं अदर ॲक्टिव्हिटीज हे कुठून करणार आहे? पण तेच जर कॉर्पोरेशनमध्ये निःशुल्क मिळालं आणि तेही CBSE पॅटर्नचं, तर त्याचा सर्वसाधारण गरीब माणसाला, मध्यमवर्गीयांना बी त्याचा प्राविधान म्हणून तो करण्याचा प्रयत्न आहे आपल्याला. खूप चांगला वाटलं सर. जे गरीब लोक आपल्या मुलांसाठी विचार करत होते, आता त्यांचे विचाराला पूर्ती तुम्ही करणार आहे. आता समोर वळूया सर. एज्युकेशन झालं. जे कॅन्सर सारखी वाढणारी बिमारी आहे, जॉब न भेटायची, बेरोजगाराची, त्याचं काय? मी माझा प्रभागाचा जे बेरोजगार आहे त्यांचा मी आधी विचार करेल आणि त्याला रोजगार कसं मिळवता येईल. मला माहिती आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये आता सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसिक्सवर काम झालेलं आहे आणि मी नगरसेवक निवडून येईल हा प्रभागाचा नाही, नागपूर शहराचा ऑलराऊंडर नगरसेवक आहे. मग स्टेट गव्हर्नमेंटमध्येही कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर ज्या चालू आहे त्यांनाही कसं धारेवर पकडायचं हे मला माहीत आहे. म्हणून मी जास्तीत जास्त कॉर्पोरेशनमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या संबंधित जिथे जिथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मुलं घेतात नोकरीवर, तिथे मी त्यांना प्राधान्य देईल आणि तिथे लावण्याचा प्रयत्न करील. त्याचप्रमाणे मेट्रो आहे, मालकीचं आहे आमच्या नागपूर महानगरपालिकेचं. 25% आम्ही पार्टनर आहोत. म्हणजे कॉर्पोरेशन पार्टनर आहे, म्हणजे कॉर्पोरेशनचे नगरसेवक तिथे मालक आहे आणि मालकाने आपला अधिकार दाखवलाच पाहिजे. बरोबर. जे तुम्ही बोलताय की मी माझ्या समाजाच्या लोकांना या माझा क्रमांक 20च्या लोकांना आधी चान्स देणार जॉबचा, तर याकरता यांना टॅलेंट का पाहिजे यांच्यामध्ये? काय मॅडम की मी म्हटलं ना मी ऑलराऊंडर नगरसेवक राहील. मी मिहानमध्येही घुसेल, मिहानच्याही अधिकाराला मी धारेवर पकडेल आणि तिथल्या कंपनीमध्ये सुद्धा माझे मुलं जे बी केलेले कम्प्युटर सायन्समध्ये आहे, मेकॅनिकलमध्ये, त्यांना मी कुठं, त्यांची अवस्था खूप वाईट आहे. मुंबई पुण्या मला त्यांना कॅम्पस नाही झाला. पांडवमध्ये म्हणा किंवा KDK मध्ये म्हणा, इथे कॅम्पस येत नाही. तुम्हाला माहित आहे की YCC मध्ये ते रामदेव बाबामध्ये मुलं झाल्या इंजिनियर पण नोकरी नाही. पण त्याला मी मिहानमध्ये लावण्याचा प्रयत्न करेन. माझा प्रभागाचा व्यतिरिक्त पूर्ण शहराचे जो कोणी माझ्याकडे येईल मी त्यांना लावण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना रोजगार मिळवून देईल. कारण की कॅन्सर सारखा तुम्ही बोललेच
इतक्या मोठ्या प्रमाणात हे बेरोजगार चाललेले आहे की त्यांना समजून नाही राहिलं की मी का करू, कुठे जाऊ, कोणता धंदा करू. त्यामुळे बेरोजगार होत आहे आणि व्यसनमध्ये लागत आहे, दारूमध्ये लागत आहे, MD मध्ये लागत आहे. बघा मी बघतोय जेवढून सगळ्या चौकात मुलामध्ये रात्री बेरात्री कुठे बसले राहते हे मला माहीत आहे. आणि रोजगार नसल्यामुळं मग चोऱ्या करणं, याच्याकडे जुवामध्ये सगळ्यात ही नवीन पिढी बिघडत चालली आहे. सरकारचं धोरणच बरोबर नाही. सरकारने लावून द्यायला पाहिजे त्यांनी की 12 ग्रॅज्युएट झाला तर याला नोकरी दिलीच पाहिजे. किती दिवस आहेत जेव्हा त्याच्या वयाचा 25-26 वर्षी रोजगार नाही मिळत तर आणि माणूस सेटल झालं पाहिजे वयाच्या 30व्या वर्षी. पण त्याच्या 30व्या वर्षी जेव्हा क्रॉस होते ना मग त्याचे उपाय, त्याचं डोकं वेगळीकडे फिरते. कम समय में पैसा काम मिल रहा है. बरोबर. कोई मग त्याच्यासाठी भेटून जाते, चल ये मकान खाली करना है, साली इतने 5 लाख मिलेगा, तू 2 लाख रखना. चालला तो, झालं त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, पकडले गेले, पुन्हा बाहेर आला. अंदर गेल्यानंतर पूर्ण क्रिमिनल लोक अजून भेटले. तो वाह्यासारखा बिघडतच जाणार. पैशासाठी त्याला अशी अवस्था आहे. मी काही बेरोजगार पाहतो, तुम्ही पैशासाठी कोणतेही काम सांगा तो करण्यासाठी तयार आहे. कारण तुम्ही कोणते परिस्थिती इतकी गंभीर आहे. मी त्या वयाची आहे, मला समजते. आज माझ्यासोबत शिकणारे मुलं 10,000च्या जॉबसाठी सर काय येतात. या लोकांना आहे ना गव्हर्नमेंटच्या योजना काय हे माहीतच नाही राहत. आता बघा महिलांकरता बाल कल्याण विकास महामंडळ जो आहे तिथं अनेक योजना आहे. महात्मा फुलेमध्ये अनेक योजना आहे. तिथे हलवा समाजाचे लोकांना पॉवरलूमची तिथे सुविधा आहे. म्हणजे तुम्ही सतरंजी, चादर, टावेल हे प्रॉडक्ट करू शकता आणि त्याच्या 40% सबसिडी आहे. लोकांना योजना नाही माहीत, ह्या योजनाही सांगणार आपण. म्हणजे एक असा हॉल राहील आपला की तिथे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या स्कीमची, योजनेची माहिती देण्याचेच काम करणार. मार्गदर्शन आमच्यासारख्या वयांच्या लोकांना खूप गरजेचं आहे सर. आणि तुमचं मिळालं तर आपले लोक समोर वाढले. अजून काय पाहिजे त्यात काय मॅडम, कसं रोजगारमध्ये मी मागे जेव्हा एवजदार म्हणजे नागपूर महानगरपालिकामध्ये 33 लोकांना लावलंय ना, ते सफाई कर्मचारी मधून लावलं. तेव्हा 1200 रुपये महिना भेटत होता. आज ते लोक परमनंट झाले आणि आता 40,000 रुपये महिना भेटत आहे. इतकं मनापासून ते हे देते, दुवा म्हणा की आशीर्वाद देते. पण मला माहित आहे की नोकरी पाहिजे, पण तो 8वी आहे. का करणार आहे? चल भाऊ तू सफाईमध्ये जा. मेट्रोमध्ये पोछा मारू शकते, नागपूर महानगरपालिकेच्या डिपार्टमेंट पोछा मारू शकते किंवा सफाई बी करू शकते. अशा पोराला आपल्याला तिकडे टाकायचं आहे. ग्रॅज्युएट मुलांना कॅशियर कम क्लर्क वगैरे याच्यामध्ये टाकायचं आहे, जे अकाउंट सेक्शन आहे. आणि आता सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर झाले असल्यामुळे यांना त्या तिथे रोजगार मिळून देऊ आपण. जसं त्याचं क्वालिफिकेशन तसं त्यांची आपण नोकरीची व्यवस्था करणार. कोणी बिझनेसवाला म्हणून की मला बिझनेस करायचा आहे तर त्याला लोन कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं, कारण की ते ट्रेनिंग मी एका काही केलेली आहे. जिल्हा उद्योगची मी ते ट्रेनिंग केलेली आहे, म्हणून मला काही माहिती. अशासारखं आपल्याला रोजगार द्यायचा. कसं आहे, त्यांचं याचं एज्युकेशनच चुकलं. जे मी म्हटलंय ना की सुरुवात KG1 पासूनच पाहिजे. मी आता ज्यांचं लग्न झाले आणि ज्यांचं मुलं 1-2 वर्षाचे आहे ना, यांचं एक कॅम्पस घेणार आहोत आणि त्याचं एक सेमिनार घेऊन त्यांना सांगणार आहोत की मुळात हे मुलाला, आता मी सांगत आहोत, अरे 17 तारखेपासून राईट ऑफ एज्युकेशनचं सुरू होत आहे. फुकटमध्ये मी जे डॉक्युमेंट्स पाहिजे तुम्हाला मी फुकटमध्ये काढून देईल. ऑनलाईनमध्ये, ऑनलाईनचे फॉर्मही भरेल. सुरुवातच तुमची मुळात जर चुकली ना, पूर्ण आयुष्य कोलॅप्स आहे. मग याचा वगैरे टाइमपास होऊन झाला. खूप चांगलं वाटलं सर हे ऐकून की तुम्ही विचारच नाही, तुम्ही त्याची कामाची सुरुवात पण केली आहे. मॅडम, माझ्याकडे एक मुलगा आला आणि तो म्हणे, भाऊ मला कुठेतरी नोकरी लावून दे. तर मी म्हटलं नोकरी कपड्याच्या दुकानात लावला तर 8 ते 10 हजार रुपये महिना मिळेल. बरोबर. 8 ते 10 हजार रुपयामध्ये का करशील? मी तुला सांगतो एक धंदा, तू करशील का, मेहनत करशील का? हो म्हणे. मी म्हटलं तुला 100 रुपयाचा एक धंदा सांगतो, 100 रुपयामध्ये धंदा चालू होत. मग मी त्याला म्हटलं एक पहिले आयडेंटिटी कार्ड छाप आणि नागपूर शहरातले जितके हॉटेल्स आहे, बार आहे,
धाबे आहे, रेल्वे स्टेशन आहे, एस टी स्टँड आहे, इथे जितके कॅन्टीन आहे या सगळ्यांना ते आयडेंटिटी कार्ड दे तुझं आणि एक तय कर आपल्याला त्या व्यवसायाचं काय नाव टाकायचं. त्याला रोटीचा धंदा सांगितला मी. रोटी म्हणजे पोळ्यांचा ना? पोळ्यांचा धंदा सांगितला. पोळ्यांचा धंदा म्हटलं तू पोळी विक. कसं? व्हिजिटिंग कार्ड छाप. मग त्यांनी व्हिजिटिंग कार्ड सगळीकडे छापल्या, दिलं आणि म्हटलं तुला लगेच दुसऱ्या दिवशीपासून ऑर्डर येणं सुरू होईल. पण वाटायचं आहे तुला 100 ठिकाणी 2-3 लोक तुला ऑर्डर देईल, कारण की लेबरचा खूप प्रॉब्लेम आहे पोळ्यावाल्यांचा. बरोबर. बाकी भात भाजी वगैरे हॉटेलचं लवकर होऊन जाते, पण पोळ्याचं थोडं किचकट असल्यामुळं लेबर प्रॉब्लेम आहे. आणि धंदा ज्यांचा आहे त्यांचा रोज राहते, त्यांना पोळ्या पाहिजेच. म्हटलं तुला 8 तर त्याला लगेच 120 पोळ्याचा ऑर्डर आला. आणि त्यावेळेस होतं 20 रुपये किलो गहू. त्याला सांगितलं मार्जिन कशी राहणार आहे तुझी. 20 रुपये किलो आटा आण तू रेडीमेड किंवा गहू आण, दळण कर आणि त्याला बनव. तू सध्या आपल्या आईच्याच हाताने बनव. बरं. पण 1 किलोमध्ये 35 पोळ्या झाल्या पाहिजे. 35 पोळ्या झाल्या पाहिजे. 35 पोळ्या झाल्यानंतर तुला आता 120 पोळ्या द्यायच्या आहे, म्हणजे नियर अबाउट 4 ते 5 किलो तुला आटा आणायचा आहे. म्हटलं 1 किलो आपल्याला 20 रुपये आणि बनवायला त्याला 10 रुपये, अजून 1 रुपया पकड, 35 रुपये. 1 रुपयाची एक पोळी पडली, तू 3 रुपयाची विक. बरोबर. आणि तो जो हॉटेलवाला आहे तो 8 आणि 10ची विकत होता, 5ची विकत होता. तू 3ची दे. त्याला असा ऑर्डर मिळत गेला. कालांतराने असं झालं की जिथे लंगर वगैरे लागते तिकडून मी त्याला ऑर्डर यायला लागला. मग त्यांनी म्हटलं पोळ्या देताना गरमच पोळ्या मिळायला पाहिजे म्हटलं त्या हॉटेलवाल्यांना. मग तो हॉटपॉट घे मोठा. त्यांनी मोठा हॉटपॉट घेतला आणि मग तो 2200 पोळ्या रोज त्याचा ऑर्डर जात होता. याला म्हणते सर मार्ग दाखवणं पण आणि त्याच्यावर चालवणं, मार्गदर्शन करणं. 35 गुणिले 3 किती झाले? जवळपास 100 रुपये झाले. हा, 102 रुपये. ठीक आहे. आणि त्याला खर्च किती आले? 35. खूप पकडलं त्यांनी. गाडीचं डिझेल बी बदललं, डिझेल बी टाकलं असं, ते 1 किलो मागं अजून 40 रुपये झाले असं खर्च. पण रुपये किती भेटून राहिले आपल्याला? 1 किलो गव्हाचे बरोबर 60 रुपये भेटून राहिले. 40 रुपये लागून तुमचे 40 रुपये बी निघत आहे आणि वरतून 60 रुपये तुम्हाला मार्जिन भेटून राहिले. बिझनेस उभं करून दिलं सर तुम्ही त्याला. बरोबर. या गोष्टी मी सांगणार आहोत. कसं आहे, माझा आता मी 62 वर्ष झालो, बाकी 8-10 वर्ष अजून जे काही वयाचे राहील त्यामध्ये आपल्याला हे यांच्याकरताच काम करायचं. आपल्याला समाजाकरता म्हणा, लोकांकरता. नागपूरचे लेणी तलाव आणि नाईक तलावच्या जवळपास राहणाऱ्या लोकांची जी परिस्थिती आहे, जे बेघर होत आहे ब्युटिफिकेशनचा कारणामुळे, त्याच्यावर तुमचे काय मत आहे? बघा कसं आहे, शासनाचे नियम आहे, GR आहे, त्यानुसार तिथे काम नाही होत आहे. यांनी काय केलं की डायरेक्ट तिथल्या राहणाऱ्या लोकांना नोटीस दिले की खाली करो. आणि शासनाचे नियम असं आहे की 2 GR निघाले, एक 95वाला आणि एक 2002वाला, की कोणतेही शासनाचं प्रोजेक्ट, जसं आता रोड आहे, रोड चौडीकरण करायचं आहे तर ज्याचं शेती जाते, ज्याचा प्लॉट जाते त्याला पैसे देते, बरोबर आहे. त्याचप्रमाणे ज्याचं घर घ्यायचं आहे, तुम्हाला घराची जागा घ्यायची आहे आणि कोणतेही डेव्हलपमेंट करायचं आहे आणि पण जागा घ्यायची आहे, पण त्याला पहिले आधी त्याचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे. हा नियमच आहे. आधी पुनर्वसन केलं पाहिजे. काल मी तिथे गेलो त्या एरियामध्ये, मैंने वहाँ बोल दिया उसको कि भाई ये है इस टाइप का, ये GR है और GR के अनुसार आपको नोटिस नहीं है. आपका पहला वहाँ पर पुनर्वसन होना चाहिए, आपको मकान के जगहों पे मकान मिलना चाहिए. वो नहीं दे रहे हो, डायरेक्ट आपको दे दिया है नोटिस. ठीक है, विधानसभा का चुनाव था, रोक दिया, बाकी लोगों को देने का 3000 लोगों को दे दिया. और अभी कारपोरेशन का चुनाव है, अभी भी रोक दिया. अब कारपोरेशन का चुनाव हो गया तो तुम्हारे पे कार्रवाई हो जाएगी, पर मेरे को तुम नगर सेवक बनाओगे तो मैं तुमको हटने नहीं दूंगा. पहले तुम्हारी व्यवस्था, उसके बाद में हटने की बात. तो तुम्हारा व्यवस्था मेरे को, मैंने त्यांना सांगितलं कि मैं पहले इसके GR पढ़ चुका हूँ, इस पहले मैं यही लंडी तालाब का मैं नगर सेवक था करके ये मेरे को सब मालूम है GR. और उस GR के अनुसार आपको पहले मकान मिलना चाहिए, मकान मैं आपको दिलाऊंगा
और उसके बाद में जो तोड़ना है वो तोड़े उनको, पर पहिले आपको मकान दिला दूंगा. मी असं तिथं बोललो तर लोक बडे प्रभावित झाले. एज्युकेशन बद्दलही बोललो, लोक प्रभावित झाले. आज माझ्या 3-4 मिटिंगा तिथे पूर्ण मूल्यात लावून टाकल्या त्यांनी. माझं प्रश्नाचं उत्तर तर सर तुम्ही एकदम परफेक्ट दिलं. माझ्या मनाला शांती मिळाली हे ऐकून की कोणीतरी एक आमचा नेता उभा झालाय आणि आमच्या घरकरता लढत आहे. पाण्याच्या शिवाय जीवन नाही, जल ही जीवन आहे असं आपलं स्लोगन आहे. पण 10,000 बिल येतोय सर पाण्याचा 3 महिन्याचा, जो एक साधारण नागरिक भरू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकणार सर जेव्हा तुम्ही निवडून आले? म्हणजे पाणीचा प्रश्न, पाण्याबद्दल तर शासनाचे धोरण आहे की नो लॉस नो प्रॉफिट मध्ये लोकांपर्यंत पाणी पोचलं पाहिजे. बरोबर. आधी नागपूर महानगरपालिकेचे जे वॉटर डिपार्टमेंट होतं ते स्वतः चालवत होते. पण आता का झालं की ते OCW ला दिले आणि OCW हे प्रायव्हेट कंपनी आहे आणि त्यांनी तो जे तुम्ही श्लोक सांगितला ना त्याचं उलटच करून टाकलं त्यांनी. आता ते कमर्शियल करून टाकलं त्यांनी आणि त्यांना बोलणारे कोणी अधिकारी नाही आणि ते खूप मोठा रॅकेट आहे तिथं भ्रष्टाचाराचा. आणि तो भ्रष्टाचाराचा रॅकेट जोपर्यंत आपण काढणार नाही ना तोपर्यंत हे प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. कारण की तो डिपार्टमेंट त्यांनी असा करून टाकलेला आहे कॉर्पोरेशनचा की तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच नाही शकत. तुम्हाला OCWचं ऑफिसच नाही मिळेल मेन ब्रँच. तर तिथे जेव्हा त्यांनी केलेलं आहे कारस्थान ते पहिले उजागर आणावं लागेल हाऊसमध्ये बोलून. आणि लोकांना न्याय द्यायचा असेल तर त्याच्यावर अटॅक करणं आवश्यक आहे. आणि नसलं बिल वाढत आहे, हव्याने मीटर फिरत आहे, ते नाही व्हायला पाहिजे ना. त्या मीटरमध्ये इतके युनिट जोडून जाते की ते ज्याच्याकडे मीटर लागलेला आहे तो तिथं पाहायला नाही येत ना. मग बिल येते खूप मोठा. अच्छा, ज्याचे नळ बंद आहे तरी त्याचे बिल येते. मग त्यांना पुन्हा ऍडजस्टमेंट करायला जावं लागते. मग ऍडजस्टमेंटसाठी नाही गेलं पुन्हा बिल लागून येते आणि लोकांना इकडे तिकडे धावपळ. पण शेवटी माणूस म्हणते की बहुत ठीक आहे की 8,000 आहे का भरून टाका. 8,000 भरल्यानंतर पुन्हा ते 8,000 अजून लागून येते. म्हणजे तिथं मनमानी कारभार चालू आहे आणि त्याला मी सगळं हे ब्रेक करणार आहोत यांचा मनमानी कारभार. तुम्ही सर आता एक शब्द म्हटलेला हव्यानी मीटर फिरत आहे म्हणजे कळलं नाही. सीधे बेसिन मध्ये आपल्या किचन मध्ये बेसिन असते ना, बेसिन मध्ये जेव्हा आपण वरची टाकी भरली आणि मग जेव्हा ओपन केलं तर बघा एअरचा आवाज येते. बरोबर. तसंच हे पाणीची जी टाकी आहे बोरियापुरा पार्टिशन म्हणून म्हणतात आणि राजघाटवरती आहे, वरती राजभवनावरती. जेव्हा ते पाणी गोरेवाड्यावरून फिल्टर होऊन येते तिथं आणि मग जे वाल खोलते ना तर आधी एअर जाते तिथे. एअरनी पहिले सगळं जितके मीटर आहे वॉटर लाईन जितकी आहे ते एअर जाते पहिले तिकडलं आणि मग ते एअरनी आपल्या घरापर्यंत आला, आपल्या नळापर्यंत आला तर तो जो मीटर आहे आपला बंद राहते ना, आपण ओपन नाही केलं राहत ना, त्याच्यानी ते एअरनी युनिट वाढत जाते. मग आपण ओपन केलं तर फुस आवाज येते. बरोबर. हाच एक प्रकार तिथे. तर हा एक मोठा कारण आहे बिल जास्त येण्याचा. हाही आहे आणि यांचं डिपार्टमेंटचे जे कॉम्प्युटरचं मध्ये जे सेटिंग आहे ते युनिट वाढवून पाठवतात. कधीपर्यंत एक सर्वसाधारण माणसानी जो दिवसाचा पैसे कमवतो 200 आणि 300 रुपया 500 रुपये मजदुरी, त्याला तो काय करू शकते सर याच्यात? तो काहीच नाही करू शकत, त्याचं मरणच आहे. कधीपर्यंत? चांगले नगरसेवक यायला पाहिजे. त्यासाठी नगरसेवकाला समजायला पाहिजे. आधी 8वी 10वी 12वी वाले नगरसेवक येईल तर का कळत त्याला. लोक ही भावनेचा आहारी मतदान देते, बघत नाही. मुलगी द्यायच्या वेळेस कसं बघते की मुलगा कुठे आहे काय, असं यांनी मतदारांनी बघितलं पाहिजे. कोण माणूस कामाचा आहे, नाही या गरीब आहे त्याला देऊन टाका, असं नाही होत ना. चांगले नगरसेवक गेले पाहिजे जे अभ्यासू आहे. त्यामध्ये मी या प्रभागामध्ये हाव, कारण की मी 30 वर्ष आधी नगरसेवकच होतो, बरोबर आहे ना, कंटिन्यू लागून होता. एक अभ्यासू नगरसेवक पाहिजे, वाचन पाहिजे त्याला, ते फाईल कळली पाहिजे. यांनी एक ॲप सांगितला होता त्याच्यावर मी अभ्यास करत होतो आणि सगळ्या HOD वरती मी सारख्या माणसाला जे लोक अधिकारी भेट होते मी त्यालाही घेतलंय त्याच्यामध्ये.
की साहेब तुम्ही म्हटलं होतं पहिलेच की मला भ्रष्टाचार चालणार नाही, कमिशन नाही चालणार, बरोबर. पहिल्या मीटिंगमध्ये म्हटलं. तिसऱ्या मीटिंगमध्ये एक फाईल आली कंपनीची, हैदराबादची होती, वॉटरची होती, कितीतरी करोडची होती. त्यांनी मंजुरीसाठी स्टँडिंगमध्ये पाठवलं. मी स्टँडिंगमध्ये होतो. मग मी पाहिलं कंपनी कुठली आहे, हैदराबादची, हा NMCचा रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर आहे का. एक नियम आहे तिथे की ज्यालाही कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल तर तो NMCचा कॉन्ट्रॅक्टर रजिस्टर्ड पाहिजे. आणि तो नव्हता. मी ऑब्जेक्शन उचललं, फाईल वापस गेली, पुन्हा आणली. पुन्हा आणल्यानंतर पुन्हा म्हटलं एका दिवशी हा कसा काय झाला, कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन इतका फास्ट होते. कॉमन माणूस येते तो महिने वर्ष लागून जाते. बरोबर. पण तुमची याची सेटिंग असेल म्हटलं, मग ते कॅन्सल केलं तुम्ही. एकदम छान, एकदम करेक्ट डिसिजन. मग कमिशनर बी आपण स्वतः करेक्टेड नाही पाहिजे तर तुम्ही बोलू शकता. बरोबर. आणि पैसा कमवण्याचा हा विषयच नाही माझा. मुलाला पेमेंट चांगलं आहे, मुलगी फॉरेनमध्ये आहे, माझ्या बायकोलाही बँकेमध्ये नोकरी आहे, माझी शेतीचं काम आहे, माझं प्रॉपर्टीचंही काम आहे. कुठं पैसे, एवढे पैसे कमवून का करायचंय, किती लागते. कोरोनामध्ये आपण बघितलं ना, करोडपती माणसालाही तिथे ऑक्सिजन नाही मिळालं. म्हणून माझं करप्शन, पैसे हा विषयच नाही. म्हणून मी बोलतो की आपल्या लोकांसाठी हक्काची लढाई लढायची. आणि करप्टेड जो अधिकारी आहे त्यांना बरोबर कैसीमध्ये पकडायचं आहे. आणि मी पाहिलं 5 वर्षात हा जबरदस्त अनुभव आहे मला. एकही डिपार्टमेंटमध्ये, जितके डिपार्टमेंट आहे नागपूर महानगरपालिकेचे, एकही डिपार्टमेंटमध्ये त्याची फाईल बरोबर ओके राहतच नाही. प्रत्येक याच्यात क्युरी राहते, प्रत्येक याच्यात. म्हणजे मी 10 घंटे चालवून घेत होतो सभागृह. एक वेळा तर देवेंद्र फडणवीसला पहाटे 6 वाजेपर्यंत चालवण्याकरता मी मजबूर करून टाकलं होतं. तेव्हापासून तो माझा राग करते. कुंभार समाजाचे जे संत आहे गोरबा कुमार काका यांच्या नावाने मी एक सभागृह बनवलं. अर्धवट आहे ते, 28 वर्ष आधी बनवलं होतं. कुंभार समाज म्हणजे एक समाज आहे तो लोकांचा की काय? नाही, मातीचं भांडे बनवणारे, जसं माठ आहे, अजून इतर काही गोष्टी आहे, ते मातीपासून बनवणारे ते कुंभार समाज. आणि त्यांचा संत आहे गोरबा काका, संत गोरबा काका, गोरबा कुंभार असं ते आहे. आणि त्यांची इच्छा होती की आमच्या गुरु महाराजाच्या नावाने एक सभागृह बनलं पाहिजे. 1998 मध्ये मी सुरू केलं होतं आणि ते आता अर्धवट आहे. त्यांचं काम मला कम्प्लीट करायचं आहे आणि लगेच एका महिन्यामध्येच काम सुरू करीन मी. एकदम छान विचार आहे सर त्या लोकांकरता जे मातीचे भांडे बनवतात, ज्यांची कमाई थोडीशी आहे आणि आपल्या घरपर्यंत ते इतकं काही आणून देत आहे. आपली गणपती, कृष्णाजी. खूप चांगलं डिसिजन आहे सर हे तुमचं. त्यांच्याकरता, त्यांच्या फ्युचर करता, त्यांच्या घरी होणारं लग्न काम, वाढदिवस ते तिथे होईल. खूप छान वाटलं की कमीतल्या कमी पैशात त्यांना एक अशी जागा मिळाली जिथे ते कार्यक्रम करू शकतात. अजून एक प्रश्न पडला सर. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात कॉर्पोरेशनच्या मोठे बिल्डिंग्समध्ये जे हॉस्पिटल्स आहे आणि तिथे जे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत आहे, नागपूरमध्ये मोजके दवाखाने आहे, 1 या 2 जिथे ही फॅसिलिटीज अवेलेबल. आणि मला नाही वाटत सर कोरोनानंतर इतके लोक जे गेले ते त्याच कारणामुळे की हॉस्पिटल फॅसिलिटी नाही आहे गव्हर्नमेंटची. त्याकरता आपण काय करणार आहे? बरोबर आहे की नागपूर शहरात 3-4 सुतिकागृह आहे, ज्याला आपण दवाखाने न बोलतात सुतिकागृह म्हणतो इथे नागपूरला. आणि इथे गांधीनगरला आहे, तिथे सिव्हिल एरिया आहे, तिथे पेशंट खूप कमी राहते. कमाल टकीच्या बाजूला असलेल्या सुतिकागृहामध्ये जास्त प्रमाणात राहते. पण मी माझ्या प्रभागामध्ये एक चांगला 3 एकरची जी जागा आहे नागपूर महानगरपालिकेची, तिथे मी भव्य इमारत बनवून तिथे कमीत कमी खाटाचे जितके जास्त खाट येऊ शकते असं 50-100 खाटाचं आपण एक हॉस्पिटल बनवणार आहोत. त्याला सुतिकागृह नाव असू शकते किंवा दवाखानाही असू शकते. तिथे जागा आहे, अवेलेबल आहे, जागा मध्यभागी आहे. आणि त्यामुळं डागा हॉस्पिटलला जे आमच्याकडले लोक जाणारे, मेयोमध्ये जाणारे, मेडिकलमध्ये जाणारे, हे तिथे त्यांना जर तिथेच ट्रीटमेंट मिळाली, इथे आपल्या मध्य नागपूरमध्ये डागा हॉस्पिटल अतोनात गर्दी असते. बरोबर.
त्याचप्रमाणे मे हॉस्पिटल तेही प्रॉब्लेममध्येच आहे. मेडिकलमध्ये लक्ष नाही देत, इतके पेशंट राहते, लक्षच नाही होत. पण ह्या तिन्ही हॉस्पिटलच्या जवळ ही जागा आहे आणि या जागेमध्ये नवीन हॉस्पिटल बनवण्याचा आपला मानस आहे. कारण की कोरोना झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनी यामध्ये नवीन दवाखाने उभारण्याकरता, नवीन दवाखाने तयार करण्याकरता तिथं पैशाची तरतूद केली आहे, करोडो रुपयाची तरतूद केली आहे. त्याचा आपण फायदा घेऊ. स्टेट गव्हर्नमेंटने केली आहे. जो करोनासारखा जो भयंकर रोग आला इथे, महामारी आली, तर त्याचा आधी आपली तयारी चांगली असायला पाहिजे. केव्हाही काही होऊ शकते जीवाचा, कोणता व्हायरल होणार काही सांगता येते का. म्हणून तिथं आपण दवाखाना बनवणार आहे आणि तिथं पार्किंग पासून सगळ्या जागा आहे, मोठी जागा आहे. म्हणून तिथं आपण इमारत बनवणार आहोत आणि चांगल्या प्रकारे, असंही नाही. आणि तिथं लागणारे जो इन्स्ट्रुमेंट आहे ते बी सगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंटची सेवा तिथं मिळाली पाहिजे. मग एक्सरे असो, काही असो, MRI वगैरे जे काही असेल ते, आणि अत्याधुनिक बनवायचं स्वप्न केलेलं आहे. 5 वर्षात करू पूर्ण. खूप चांगलं वाटलं सर तुमच्याशी भेटून, तुमच्यासोबत संवाद साधून. आता तुमचे 2 शब्द, तुमचे भाव तुमच्या मतदारांकरता. मी किशोर ऋषीसाव पराते, प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वसाधारण गटमध्ये उभा आहे आणि माझा 3ऱ्या नंबरची मशीन आहे ड मध्ये मी 4थ्या नंबरवरती माझं नाव आहे आणि माझं सिम्बॉल आहे मशाल. आपण सगळेजण मशालवरती ठप्पा माराल, बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती करतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.